बंजारा समाज कोरादेवी रे आमदार बाबूसिंगजी महाराज या ठिकाणी उपस्थित बंजारा समाजाचे ज्येष्ठ मंत्री माझे मोठे बंधू संजय भाऊ राठोड, बंजारा समाजेर उगवतो सितारा इंद्रनील नाईक साहेब, हमारे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभाऊजी राठोड साहेब, आदरणीय देसाई साहेब, मोहन राठोड साहेब, देवानंद भाऊ पवार आणि चित्रपट सृष्टीमाही सुद्धा नवेदी अपने नाईक साहेब रूपे एक फिल्म स्टार समोर उपस्थित शेच प्रत्येक व्यक्ती म्हणजे ती जय सेवालाल खरं म्हणजे मी या ठिकाणी भाषण न करता काही मुद्दे फक्त आठवण करतो। पहिला मुद्दा असा की यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतराव नाईक साहेब यांच्याकडनं जर आपल्याला काही शिकायचं असेल तर ते राजकारण। या महाराष्ट्र राज्यामध्ये जे भारतातील सर्वात जास्त व्हेरी पॉलिटिकल स्टेट आणि आर्थिक राजधानी म्हणून पॉवर स्टेशन म्हणून मुंबई महाराष्ट्र याला देशामध्ये किंमत आहे, तर राजकारण देशामध्ये शिकवलं महात्मा गांधींनी आणि महाराष्ट्रात शिकवलं यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक। याच्यातला पहिला मूलमंत्र असा आहे की मराठा समाजाने बंजारा समाजाचा विश्वास कमवला आणि बंजारा समाजाने मराठा समाजाचा विश्वास कमवला, जे की खालच्या पातळीवरती वादविवादाच्या रूपाने उफाळून येतो आणि राजकारणाचा भट्ट्या बोध। तर त्याचं जे सूत्र आहे, जसं आपण तेलंगणामध्ये गेलो रेड्डीज, कर्नाटकमध्ये गेलो लिंगायत, महाराष्ट्रामध्ये मराठा, मराठाला कोण जिंकेल तर ते सगळ्यात पहिले जिंकलं वसंतराव नाईक साहेबांनी। त्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेमध्ये 11 वर्षापेक्षा जास्त काळ या राज्याचं नेतृत्व केलं आणि जगामध्ये देशामध्ये इतिहास त्या ठिकाणी लागला। दुसरा मुद्दा मग पंचायत राज असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, लोकल बॉडी इलेक्शन असेल, त्याचं सुद्धा श्रेय नाईक साहेबांना झालं। तिसरा मुद्दा की कोण म्हणतात की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, तर देसाई साहेब आपल्या समोर मी ही गोष्ट मुद्दा मांडतो की दुबईपेक्षा सुद्धा वेगवान प्रगतीने अगोदर वसंतराव नाईक साहेबांनी हा भारतातील समुद्र मांडला आणि नाईक साहेबांचीच संकल्पना दुबईने कितीतरी वर्षानंतर स्वीकारली आणि तीच थीम घेऊन आज जगामध्ये दुबई नावाजलेली आहे। जर समुद्र मागे लोटला नसता तर दुबईत आज सुद्धा मच्छीमारी चालली असती, जे की आज आमचे धनराज पवार आणि राजू पवार या ठिकाणी। तिसरा मुद्दा, या महाराष्ट्रामध्ये जे काय पाणी दिसतंय ते सगळं पाणी, सगळे धरण हे महानायक वसंतराव नाईक। चौथा मुद्दा, आज जी महाराष्ट्रामध्ये वीज निर्मिती आहे त्याचं पूर्ण श्रेय महानायक वसंतराव। आणि शेवटचं मला एक सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांना जो वाचेल, जो समजेल, तोच या देशाचा पुढचा मोठा नेता आणि प्रमुख राहील, एवढं या ठिकाणी मला मनोगत व्यक्त करायचं। या ठिकाणी उपस्थित मंचावरील संजय भाऊ राठोड, इंद्रनील भाऊ नाईक आणि बाबूसिंगजी महाराज हे तिघं सुद्धा सत्तेमध्ये आहेत, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। पुढच्या वर्षी आणखी मोठ्या पदावरती त्यांनी जाऊन या कार्यक्रमाला यावं आणि नाईक साहेबांना भारतरत्न देण्यासंदर्भातील एक भूमिका आपण सगळे मिळून त्या ठिकाणी मांडूया, एवढा संकल्प या ठिकाणी करतो। जय सेवालाल, जय वसंत।